नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज दिनांक 25 मे 2026 महाराष्ट्र स्टेट बोर्डाकडून विद्यार्थ्यांना मार्कशीट वाटप होणार आहे. यावर्षी एक बदल झाला आहे. मार्कशीट सोबत विद्यार्थ्यांना त्यांचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा देण्यात येणार आहे. आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉलेजमधून हे डॉक्युमेंट घ्यायच्या वेळेस काय काळजी बाळगायची आहे याबद्दल मी थोडी माहिती देणार. विद्यार्थ्यांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या कॉलेजमधून 12वीची मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि टी-सी हे 3 कागदपत्र स्वीकारणार, त्यावेळेस चेक करायच्या महत्त्वाच्या वस्तू त्या डॉक्युमेंटवर काय ते बघा. सगळ्यात महत्त्वाचं, मार्कशीटवरचं स्पेलिंग आणि तुमच्या टी-सीवरचं स्पेलिंग अगदी सेम आहे की नाही ते बघा. नंबर 2, तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर आहे की नाही बघा. नंबर 3, तुमचं बर्थ प्लेस म्हणजे जन्म ठिकाण व्यवस्थित लिहिले की नाही बघा. नंबर 4, तुमची मातृभाषा मदर टंग तिथे लिहिली की नाही ते बघा. आणि नंबर 5, तुमची कास्ट आणि कॅटेगरी, कास्ट कॅटेगरी लिहिले की नाही बघा. जर यात काही चूक आढळली, लगेच करेक्ट करून घ्या, कारण या सगळ्या चुकांचा भुर्दंड तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये भरावा लागू शकतो. टी-सी मध्ये जर काही त्रुटी असेल किंवा काही चुकीचं असेल तर ऍडमिशन होत नाही. कॅप राऊंड मध्ये ते डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार नाही. ही अगदी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. सगळ्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आणि असेच अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.